काही ठिकाणं अशी असतात जिथे गेल्यावर शब्द कमी पडतात आणि मन शांत होतं. आज आपण आलो आहोत पुण्यातील एका अशा मंदिरात जिथे प्रत्येक दगड, प्रत्येक नक्षीकाम आणि प्रत्येक क्षण एक वेगळीच अनुभूती देतो. चला आज अनुभवूया स्वामीनारायण मंदिराचा हा सुंदर प्रवास. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आणखी एका नवीन ब्लॉगमध्ये. आज आपण आलो आहोत पुण्यातील अतिशय सुंदर श्री स्वामीनारायण मंदिरात. हे मंदिर मुंबई बेंगळुरू हायवे याच्या जवळ असलेल्या आंबेगाव बुद्रुक नरेगाव येथे आहे. कात्रज चौकापासून हे मंदिर अगदी काही मिनिटांच्या अंतरावर आहे. त्यामुळे पुण्यातील कोणत्याही भागातून येथे पोहोचणं खूप सोपं आहे. गुगल मॅपवर श्री स्वामीनारायण मंदिर पुणे असं सर्च केलं की तुम्ही सहज येथे पोहोचू शकता. मंदिरात आल्यावर सर्वात आधी दिसते ती मोठी पार्किंग व्यवस्था. 2 चाकी आणि 4 चाकी वाहनांसाठी स्वतंत्र पार्किंग असल्यामुळे वाहने पार्क करण्याची अजिबात चिंता राहत नाही. पार्किंगला गाडी पार्क केल्याच्या नंतर मी निघालो मंदिराच्या दिशेने. तर या ठिकाणी 2 व्हीलरचे पार्किंगची सुविधा आहे आणि तिकडे खालच्या साईडला 4 व्हीलरचे पार्किंगची सुविधा आहे. इथे तुम्हाला नाश्त्यासाठी कॅन्टीनची सुविधा देखील आहे. मंदिरात प्रवेश करण्यापूर्वी काही नियम आहेत आणि त्याच्यासोबतच आरतीचं वेळापत्रक आणि मंदिर दर्शन वेळापत्रक आहे. मंदिरामध्ये साधे आणि सभ्य कपडे परिधान करणे आवश्यक आहे. तसेच मंदिराच्या आत फोटो आणि व्हिडिओ शूट करण्यास परवानगी नाही. त्यामुळे आतलं सौंदर्य प्रत्यक्ष अनुभवावं लागतं. आतमध्ये एंटर केल्यावर डाव्या हातालाच लहान मुलांना खेळण्यासाठी खेळणीसुद्धा आहेत. आणि मित्रांनो, समोर दिसतं ते म्हणजे श्री स्वामीनारायण मंदिर. खरंच पहिल्यांदा पाहिल्यावर काही क्षण फक्त बघतच राहावंसं वाटलं. प्रत्येक बाजूने हे मंदिर इतकं भव्य आणि आकर्षक दिसतं की शब्दच कमी पडतात. मंदिरात प्रवेश करण्यापूर्वी चप्पल काढून ठेवतो. इथे आपल्याला ज्योताघर दिसत आहे. इथे आपण सगळ्यांनी आपल्या चप्पल शूज ठेवायचे आहेत काढून. तर हे पूर्णपणे फ्री आहे. आधी आतमध्ये जाऊन दर्शन करून येतो, त्यानंतर तुम्हाला माहिती देतो. कारण आतमध्ये कॅमेरा अलाउड नाही आहे. प्रत्येक जागी असे बोर्ड लावले आहेत की कॅमेरा अलाउड नाही आहे, फोटो आणि व्हिडिओ कोणी काढू नका. आतमध्ये कॅमेरा अलाउड नसल्यामुळे मी फक्त तुम्हाला आता एकच फ्रेम दाखवू शकतो झूम करून. मंदिरात पाऊल टाकताच सर्वप्रथम लक्ष वेधून घेतं ते म्हणजे याचं अप्रतिम कोरीवकाम. प्रत्येक खांब, प्रत्येक तोरण, प्रत्येक शिखर आणि प्रत्येक दगड अतिशय बारकाईने कोरलेले आहेत. मंदिराची रचना पारंपरिक भारतीय वास्तुकलेवर आधारित असून त्यामध्ये आधुनिक अभियांत्रिकीची सुंदर सांगड घातली आहे. अधिकृत माहितीनुसार या मंदिरात 140 कोरीव स्तंभ, 109 तोरणे
आणि 10,000हून अधिक कोरीव शिल्पे आहेत. प्रत्येक शिल्प भारतीय संस्कृती आणि अध्यात्माची कथा सांगतो. येथे आल्यावर जाणवतं ते फक्त मंदिराचं सौंदर्य नाही, तर मनाला मिळणारी शांतता. काही क्षण शांत बसलं तरी दैनंदिन धावपळीचा थकवा कुठेतरी मागे राहतो. म्हणूनच हजारो भाविक येथे केवळ दर्शनासाठी नाही, तर मन शांतीच्या शोधात येतात. मंदिराचं संपूर्ण बांधकाम गुलाबी दगडात केलं आहे. प्रत्येक बाजूला दिसणारं कोरीव काम इतकं सुंदर आहे की प्रत्येक गोष्ट शांतपणे पाहावीशी वाटते. मंदिराभोवती सुंदर बाग तयार करण्यात आली आहे. हिरवळ, स्वच्छ परिसर आणि शांत वातावरणामुळे इथे बराच वेळ बसून राहावंसं वाटतं. ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांग भाविकांसाठी लिफ्टची सुविधा उपलब्ध आहे, त्यामुळे प्रत्येकाला सहज दर्शन घेता येतं. हे मंदिराचं शिखर, प्रत्येक छोटासा भाग अगदी बारकाईने कोरला आहे. अशा प्रकारचं काम पाहून खरंच आश्चर्य वाटतं. बाहेरील हे सुंदर मंडप संपूर्ण मंदिराच्या सौंदर्यात अजून भर घालतं. इथे उभं राहून मंदिर पाहण्याची मजा वेगळीच आहे. मंदिरामध्ये पिण्याच्या पाण्याची सुविधा, स्वच्छतागृह, प्रेयर हॉल आणि मोठी पार्किंग अशी सर्व व्यवस्था व्यवस्थित करण्यात आली आहे. माझ्यासाठी या मंदिराची सर्वात खास गोष्ट म्हणजे इथलं शांत वातावरण. शहराच्या गोंगाटापासून थोडा वेळ दूर राहायचं असेल तर हे ठिकाण नक्कीच अनुभवण्यासारखं आहे. तर मित्रांनो, आजचा हा सुंदर प्रवास इथेच संपूया. तुम्ही अजून या मंदिराला भेट दिली नसेल तर वेळ मिळाला की नक्की या. आणि जर तुम्ही आधी येथे आला असाल तर तुम्हाला इथली कोणती गोष्ट सर्वात जास्त आवडली ते कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा, मित्रांसोबत शेअर करा आणि अशा भन्नाट ट्रॅव्हल ब्लॉगसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या प्रवासात.